नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या आदिवासी विकास भरती चौकीदार या पदाकरिता आवश्यक असणारे अतिसंभाव्य प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण सर्वच महत्त्वाच्या प्रश्नांवर भर दिलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा. तर मित्रांनो, होणाऱ्या परीक्षेकरता IMP असे प्रश्न असणार आहेत. हेच प्रश्न पेपरला पाहायला मिळणार आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 आहे, आदिवासी विकास विभागाची स्थापना कधी करण्यात आली? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी, 22 एप्रिल 1983 रोजी आदिवासी विकास विभागाची स्थापना करण्यात आलेली आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. आदिवासी विकास विभागाचा मुख्य उद्देश कोणता आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी, आदिवासींचे सामाजिक व आर्थिक उन्नतीकरण हे आदिवासी विकास विभागाचा मुख्य उद्देश आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील आदिवासी क्षेत्रांचे अंदाजे क्षेत्रफळ किती आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी, 50,757 चौरस किलोमीटर इतके आदिवासी क्षेत्रांचे अंदाजे क्षेत्रफळ आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील आदिवासी लोकसंख्या किती आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी, 105.10 लाख इतकी 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील आदिवासी लोकसंख्या आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणती प्रमुख आदिवासी जमात आहे? तर मित्रांनो, पर्याय ए आहे भिल्ल, पर्याय बी आहे गोंड आणि पर्याय सी आहे महादेव कोळी आणि पर्याय डी आहे वरीलपैकी सर्व. तर याचं बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन डी, वरीलपैकी सर्व. तर मित्रांनो, भील, गोंड आणि महादेव कोळी ही प्रमुख आदिवासी जमात आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया. आदिम जमात PVTG मध्ये खालीलपैकी कोणत्या जमातीचा समावेश होतो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय डी, वरीलपैकी सर्व. तर मित्रांनो, कोलाम, माडिया आणि कातकरी या जमातीचा समावेश हा आदिम जमात मध्ये होतो मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. आदिवासी विकास आयुक्तालय महाराष्ट्रात कुठे आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी, नाशिक येथे आदिवासी विकास आयुक्तालय आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. तर मित्रांनो, तुम्हाला प्रश्न आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. पुढील प्रश्न पाहूया. आदिवासी विकास विभागाचे स्वतंत्र विभाग म्हणून गठन कधी करण्यात आले? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए, 1983 रोजी आदिवासी विकास विभागाचे स्वतंत्र विभाग म्हणून गठन करण्यात आलेले आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्रात आदिवासी विकासासाठी एकूण किती अप्पर आयुक्तालय कार्यालय आहेत मित्रांनो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी, 4. तर मित्रांनो, ते कुठले कुठले आहे? नाशिक, ठाणे, नागपूर आणि अमरावती हे महाराष्ट्रात आदिवासीची विकासासाठी एकूण 4 अप्पर आयुक्तालय आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. आदिवासी उपाययोजनेअंतर्गत किती प्रकल्प कार्यालय महाराष्ट्रात कार्यरत आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी, 29 कार्यालय महाराष्ट्रात कार्यरत आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. केंद्र शासनाने घोषित केलेल्या एकूण 75 आदिम जमातापैकी महाराष्ट्रात किती जमाती आढळतात? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी, 3. तर कातकरी, मांडिया, गोंड आणि कोलाम या 3 केंद्र शासनाने घोषित केलेल्या एकूण 75 आदिम जमातापैकी महाराष्ट्रात 3 आदिम जमाती आढळतात मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. भारतात सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या असणारे राज्य कोणते आहे?
तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी. मध्य प्रदेश हे राज्य भारतात सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या असणारे राज्य आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणती शैक्षणिक योजना आदिवासी विभागाशी संबंधित आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए. एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल ही शैक्षणिक योजना आदिवासी विभागाशी संबंधित आहे मित्रांनो. जर मित्रांनो तुम्ही अजून पण व्हिडिओला लाईक नसेल केलं तर एक लाईक करून घ्या. पुढील प्रश्न पाहूया. एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल कोणत्या पॅटर्नवर आधारित आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी. CBSE या पॅटर्नवर आधारित आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. आश्रमशाळांचा मुख्य उद्देश काय आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी. आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करणे हे आश्रमशाळाचा मुख्य उद्देश आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. आदिवासी विभागाची शिष्यवृत्ती योजना प्रामुख्याने कोणासाठी आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विभागाची शिष्यवृत्ती योजना आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. शासकीय वसतिगृह सुविधेमध्ये विद्यार्थ्यांना काय दिले जाते? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए. मोफत निवास व भोजन शासकीय वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना दिले जाते मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. आश्रमशाळा समूह योजना कोणासाठी सुरू करण्यात आली? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी. दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा समूह योजना सुरू करण्यात आली. पुढील प्रश्न पाहूया. आदिवासी विकास विभागांतर्गत एकूण किती शासकीय आश्रमशाळाचा उल्लेख आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी. 499 शासकीय आश्रमशाळाचा उल्लेख आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. पूर्ण इंग्रजी माध्यम आश्रमशाळा कोणत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात आल्या? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी. 1819 या वर्षात पूर्ण इंग्रजी माध्यम आश्रमशाळा सुरू करण्यात आलेल्या आहे. पुढील प्रश्न पाहूया. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सध्या किती नामवंत कनिष्ठ महाविद्यालय सुरू आहेत? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी. 148 नामवंत कनिष्ठ महाविद्यालय सुरू आहेत मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. शबरी आदिवासी घरकुल योजना खालीलपैकी कोणासाठी आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी. अनुसूचित जमाती व कुटुंबे यांच्यासाठी शबरी आदिवासी घरकुल योजना आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. खावटी अनुदान योजना खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी. अन्नधान्य पुरवठा याच्याशी संबंधित खावटी अनुदान योजना आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी. शेती विकास याच्याशी संबंधित बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. वीज पंप किंवा तेल पंप योजना कोणासाठी राबवली जाते? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी. आदिवासी शेतकऱ्यांकरता वीज पंप तेल पंप योजना राबवली जाते मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. आदिम जमातीसाठी विकास योजना कोणत्या सहाय्याखाली राबवली जाते? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी. केंद्रीय सहाय्याखाली आदिम जमातीसाठी विकास योजना राबवली जाते मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. स्वाभिमान योजना प्रामुख्याने कोणासाठी सुरू करण्यात आलेली आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी. दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन आदिवासींसाठी स्वाभिमानी योजना प्रामुख्याने सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. स्वाभिमान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्याला किती एकर जमीन देण्याची तरतूद आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी. 4 एकर जिरायती जमीन स्वाभिमानी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्याला
देण्याची तरतूद आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत घराचे क्षेत्रफळ किती निर्धारित केले आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी 269 चौरस फूट इतके घराचे क्षेत्रफळ निर्धारित केलेले आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. मुक्त निधी योजना खालीलपैकी कोणत्या पातळीवर संबंधित आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी जिल्हा परिषद या पातळीवर मुक्त निधी योजना संबंधित आहे मित्रांनो. जर मित्रांनो तुम्ही अजून पण व्हिडिओला लाईक नसेल केलं तर एक लाईक करून घ्या. पुढील प्रश्न पाहूया. TRTI चे पूर्ण रूप खालीलपैकी काय आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए ट्रायबल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट हे TRTI चे पूर्ण रूप आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. TRTI या संस्थेचे मुख्य कार्य खालीलपैकी कोणते आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी संशोधन व प्रशिक्षण हे TRTI या संस्थेचे मुख्य कार्य आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे मुख्य कार्य काय आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए शेतीमालाला व गौण वनोपजाला योग्य भाव मिळवून देणे हे महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे मुख्य कार्य आहे. पुढील प्रश्न पाहूया. ई शिष्यवृत्ती प्रणाली मुख्यतः कशाशी संबंधित आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्ज व व्यवस्थापन याच्याशी संबंधित ई शिष्यवृत्ती प्रणाली आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. आदिवासी विभागाची आदिप्रमाण डिजिटल प्रणाली कशाशी संबंधित आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र पडताळणी याच्याशी संबंधित आदिवासी विभागाची आदिप्रमाण डिजिटल प्रणाली संबंधित आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. आदिवासी विकास विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर कोणत्या महापुरुषाचे चित्र दर्शवले आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांचे चित्र आदिवासी विकास विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर दर्शवलेले आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. सेवा योजना नोंदणी वेब पोर्टलवर कोणासाठी आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए अनुसूचित जमातींचे सुशिक्षित उमेदवार हे सेवा योजना नोंदणी वेब पोर्टलवर यांच्यासाठी आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. रोजगार भिमुख कौशल्य विकास कार्यक्रम मुख्यतः कोणासाठी राबवला जातो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी आदिवासी सुशिक्षित युवकांसाठी रोजगार भिमुख कौशल्य विकास कार्यक्रम राबविला जातो मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. कौशल्य विकास कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत खालीलपैकी कोणती संस्था महत्वाची भूमिका बजावते? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी महाराष्ट्र राज्य आदिवासी वित्त व विकास महामंडळ ही महत्वाची भूमिका बजावते मित्र. पुढील प्रश्न पाहूया. जगप्रसिद्ध वारली चित्रकला प्रामुख्याने कोणत्या जमातीशी संबंधित आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे वारली या जमातीशी संबंधित आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. दरवर्षी राष्ट्रीय जनजातीय गौरव दिवस कधी साजरा केला जातो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे 15 नोव्हेंबर रोजी जनजातीय गौरव दिवस साजरा केला जातो मित्रांनो. आणि या दिवशी भगवान बिरसा मुंडा जयंती सुद्धा आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया. जागतिक आदिवासी दिन कधी साजरा होतो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन साजरा केला जातो मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. भारतीय संविधानातील कोणत्या कलमात अनुसूचित जमातींची व्याख्या दिली आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी
कलम 366 मध्ये भारतीय संविधानातील अनुसूचित जमातींची व्याख्या दिलेली आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. आदिवासी भागातील पेसा कायदा कधी लागू करण्यात आला? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी, 1996 रोजी आदिवासी भागात पेसा कायदा लागू करण्यात आला मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. पेसा कायद्याचे पूर्ण नाव काय आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए, प्रोव्हिजन ऑन द पंचायत ऍक्ट एक्सटेन्शन टू शेड्यूल एरिया. हे पेसा कायद्याचे पूर्ण नाव आहे मित्रांनो. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणासाठी परदेशी शिष्यवृत्ती योजना कोणती संस्था चालवते? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन ही संस्था चालवते मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. आदिवासी जमातींच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी संविधानात कोणती अनुसूची महत्वाची आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे 5वी आणि 6वी अनुसूची महत्वाची आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. केंद्र सरकारच्या PM जनमन योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी, विशेषतः असुरक्षित आदिम जमातींची सर्वांगीण विकास हा केंद्र सरकारच्या PM जनमन योजनेचा मुख्य उद्देश आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आदिवासी लोकसंख्येचे प्रमाण टक्केवारीनुसार सर्वाधिक आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी, नंदुरबार या जिल्ह्यात आदिवासी लोकसंख्येचे प्रमाण टक्केवारीनुसार सर्वाधिक आहे मित्रांनो. तर मित्रांनो आजचा शेवटचा प्रश्न पाहूया. आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासनाचे सध्याचे ब्रीदवाक्य किंवा ध्येय काय आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी, आदिवासींचा विकास व महाराष्ट्राचा गौरव, सामाजिक व आर्थिक उन्नती हे आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासनाचे सध्याचे ब्रीदवाक्य व ध्येय आहे मित्रांनो. जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला या व्हिडिओची फ्रीमध्ये PDF पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल भाऊ पोलीस स्टडी हे जॉईन करा. तेथे तुम्हाला या व्हिडिओची फ्री PDF मिळून जाईल. भेटूया अशाच व्हिडिओमध्ये.